लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवलं, त्यानंतर खचून न जाता त्यावेळची परिस्थिती काय होती? आईवडिलांचं छत्र गेल्यानंतर सगळं म्हणजे असं मनातून एकदम खच्चीकरण होतं ना. या वयात आपण काय करायचं? 11व्या वर्ष आपण आता करायचं काय? आईवडिलांचं त्यावेळी किती अडचणी आल्या? एवढ्या अडचणी होते की शिक्षण कसं करायचं, काम करायचं की शिक्षण पूर्ण करायचं, की आजारांचा सांभाळ करायचा. ह्या गोष्टी त्या वयात पण मला जाणवत होत्या. चारला उठून दूध आणि पेपर टाकायचं. त्यानंतर 7 वाजता स्कूल असायचं. 7 वाजता स्कूलला जायचं. 12 वाजता स्कूल संपल्यानंतर परत येऊन झोपायचं. परत सकाळी 4 वाजता पेपर टाकायला जायचं. पेपर टाकून मी स्वतःचं शिक्षण पूर्ण केले. नमस्कार मित्रांनो, KDC पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेली व्यक्ती ज्यांनी आपल्या कठीण परिस्थितींवर मात करून क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. लहान असतानाच ज्यांचं आईवडिलांचं छत्र हरपलं, पण हार न मानता क्रिकेट खेळत राहिले आणि क्रिकेट जगतामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कोल्हापूर टेनिस क्रिकेट ते ISPL पर्यंतचा प्रवास करणारे एक कोल्हापूरचे फिरकीचे जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे, आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सवर अनेक टुर्नामेंट गाजवणारे असे एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू विक्की पुजारी सर आज आपल्यासोबत आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्या क्रिकेट प्रवासाची कहाणी. विक्की सर, KDC पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नमस्ते. सर्वप्रथम तुम्हाला KDC पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटतंय? KDC लाईव्हचं पहिला मी आभार मानेन आणि ओमकार पाटीलचं जर पहिला मी आभार मानेन की मला इथं त्यांनी बोलवून मला बोलण्याची संधी दिली. त्यासाठी मी KDCचं खूप खूप आभार मानेन. सर्वांनाच विक्की पुजारी ॲज अ प्लेयर, एक फिरकीचा गोलंदाज म्हणून सर्वांना ओळख माहितीच आहे. तरी पण आपल्या प्रेक्षकांना एक थोडक्यात माहिती सांगायची झाली, तुमच्या क्रिकेट जर्नीची सुरुवात कशी झाली आणि आज तुम्ही ISPL खेळताय, तर काय सांगाल? नक्कीच माझी सुरुवात 2006ला मास्टर स्पोर्ट्समधून सुरुवात झाली. ती खेळत असताना मला काकाने मला क्रिकेटमध्ये भरपूर म्हणजे मोठा हातभार लावला. क्रिकेट खेळत असताना माझ्याकडे ते टॅलेंट होतं. त्या टॅलेंटवर बघून माझ्या काकाने मला क्रिकेटमध्येच तू करिअर करून घे असं मला त्यांनी काकाने सांगितलं होतं. यात माझ्या काकांचा सगळ्यात मोठा हात आहे. आज ISPL सारख्या टुर्नामेंटपर्यंत तुम्ही प्रतिनिधित्व केलं आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ISPL हे सर्व प्लेयरांचं स्वप्न असतं. एक ड्रीमच म्हणावं लागेल आणि अख्ख्या इंडियामध्ये वर्ल्ड कप म्हटलं तरी चालेल. ISPL हे सगळ्यांचं ध्येय असतं आणि त्या ध्येयासाठी मी अतोनात खूप प्रयत्न केले आणि ते माझ्यासाठी सक्सेस पण झालेलं आहे. आपल्या कोल्हापूरचा प्लेयर ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळणं आणि त्याला आम्ही लाईव्ह TV वरती पाहणं, हे कोल्हापूरकरांसाठी एक खूप मोठी प्राऊड मुमेंट आहे, एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आज विक्की पुजारी यांच्याकडे पाहून आपणाला त्यांचं यश दिसतंय, पण त्यांच्या यशाच्या मागची मेहनत, त्यांचं कष्ट, त्यांचं परिश्रम, त्यांना या प्रवासामध्ये आलेले अनेक अडथळे, तर त्या पूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहे. तर चला तर मग सुरू करूया विक्की सरांचा क्रिकेटचा प्रवास. सुरुवातीपासून विक्की पुजारी ॲज अ बॅट्समन की ॲज अ बॉलर म्हणून स्वतःला तुम्ही बॅक करत होता, की ॲज अ ऑलराऊंडर दोन्ही पण बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये स्वतःचं स्किल दाखवत होता, की पहिला आधी बॉलिंगमधून सुरुवात केली त्यानंतर बॅटिंगकडे वळला, काय सांगाल? सुरुवातीला ज्यावेळी माझं क्रिकेटमध्ये पदार्पण झालं ते ॲज अ कीपर अँड बॅट्समन म्हणून झालं. मग कालांतरानंतर मग मला वाटलं की बाबा आपली जागा कुठं तर कमी होते. ती जागा कुठं तर उणीव भरून काढण्यासाठी मी ऑलराऊंडर होण्याचा निर्णय घेतला आणि ते ऑलराऊंडर होण्यासाठी मी बॉलिंगची खूप मेहनत घेतली आणि ऑलराऊंडर म्हणून सर्वांच्या नजरेस आलो मी. एक सुरुवात ॲज अ बॅट्समन आणि त्यानंतर बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून आपल्या संघामध्ये आपली जागा निर्माण करणे, ही एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी तुमची आहे. बरं. खरंच. मग ज्यावेळी कोल्हापूरचा एक फिरकीचा जादूगर म्हणून सर्वत्र तुमची ओळख होता, त्यावेळी तुम्हाला काय वाटते की आपण लाईफमध्ये काही अचीव केलं असं तुम्हाला, की जे नाव झालंय त्याच्या मागं बाबा खरंच आपल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं का?
अजून कष्टाचं चीज झालेलं नाही. अजून भरपूर मला काही अजून गोष्टी आहेत, त्या अजून क्रिकेटमध्ये अचीव्ह करायच्या आहेत. ते थोड्या दिवसानंतर ते होईल, असं माझं तर मला तर वाटतंय. नक्कीच, नक्कीच. जेवढं तुम्ही जे कष्ट घेताय, तुमची जी मेहनत आहे, त्याला यश नक्कीच मिळो. के-डी-सी पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व प्रेक्षकांचं तुम्हाला सपोर्ट राहील. ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये कोल्हापूर प्लेयरची निवड होणे आणि कोल्हापूर प्लेयर त्या टुर्नामेंटमध्ये खेळणं हे प्रत्येक कोल्हापूर क्रिकेटरसाठी, प्रत्येक कोल्हापूरकरसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. तर तो अनुभव कसा सांगाल? कोल्हापूर ते ISPLचा प्रवास कसा सांगाल थोडक्यात? ISPL हे सर्वांचंच ड्रीम आहे. माझंच काय, कोल्हापुरातील प्रत्येक प्लेयरचं म्हणा किंवा अख्ख्या इंडियामध्ये जर म्हटलं तरी चालेल, की ISPLचं सगळं आता एक एक मानाचं वर्ल्ड कप म्हटलं तरी चालेल. त्यामुळंच प्रत्येकाचीच इच्छा आहे, की ISPL आपण खेळलं पाहिजे. ISPLची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही ट्रायल कधी दिली? तुम्हाला कधी समजलं की ISPL नावाची एक स्पर्धा येते, आपण रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, आपण थोडासा ट्राय केला पाहिजे ISPL खेळण्याचा? बरं. त्यावेळी कसं सुरुवात झाली? मी सेकंड सीझनला मी ISPLची ट्रायल दिली होती. सॅम्युलेशन मॅचपर्यंत माझा परफॉर्मन्स पण चांगला राहिला. पण कसं असतं, की कुठं तर आपण कमी आहे. म्हणजे कुठं तर आपण कमी आहे, त्यामुळं आपली निवड झालेली नाही. त्यामुळं मी परत मी काय खचून गेलो नाही. मी म्हटलं तिसऱ्या वेळेला आपण खरंच आपण परत प्रयत्न करून आपण ISPLची ट्रायल देऊया. झालं तर ठीक आहे, नाहीतर मग आपलं जे रेग्युलर क्रिकेट चालू आहे ते करूया आपण. म्हणजे दुसऱ्या सीझनला सिलेक्शन नाही झालं. नशिबाला दोष न देता आपल्यातच अजून प्रॅक्टिसची कमी आहे, अजून नक्कीच. आपल्याला सुधारणा केली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. ह्या जिद्दीनं परत तुम्ही सीझन तिसऱ्यासाठी ट्रायलला गेला. तो ट्रायलचा दिवस आठवतोय काय? त्यावेळी मनात किती तणाव? सगळ्यांच्या मनात तणाव असणारच. एवढी मोठ्या प्लॅटफॉर्मची टुर्नामेंट आपण खेळणार आणि तो ताण-तणाव घेऊन आपण ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करून क्रिकेट खेळतो, तो एक ताण-तणाव वेगळा असतो आणि तिथं ग्राउंडवर जाऊन परफॉर्मन्स करणं, तो खूप म्हणजे असं भीतीदायक असतं, की जाऊन माझं काय होईल? काय नाही होणार? नाही झालं तर काय होईल? ह्या गोष्टी बऱ्याच आपल्या डोक्यात चालू असतात. ज्यावेळी ट्रायल देऊन घरी आला, त्यावेळी तुम्ही स्वतःला सॅटिस्फाय होता की जे मी आज ट्रायलमध्ये जो परफॉर्मन्स दिला आहे, तो अप टू द मार्क आहे की अजून आपण थोडं कुठं तर कमी पडतोय, अशी थोडी भीती मनात होती? नाही, नक्कीच मी परफॉर्मन्स तर ISPLच्या ट्रायलला चांगलाच दिला होता आणि त्यामुळे मी स्वतःच्या मनाला वाटत होतं, की बाबा नाही, यावर्षी आपलं होणारच, 100% होईल. आपण परफॉर्मन्स चांगला दिला आहे, होईल. मग ह्याच मी मिसेसला पण बोललो, यावर्षी होईल. जर आपण ऑक्शनचा दिवस आठवला, ISPL ऑक्शनच्या दिवशी तुमचा काय होता? तुम्ही टीव्ही समोर बसला होता आणि तुमचं ISPLमध्ये सिलेक्शन झालं आणि इतक्या अमाऊंटला तुम्हाला खरेदी केलं गेलं. तर ही बातमी तुम्ही स्वतः टीव्हीवर बघितलंय किंवा तुम्हाला कोणी सांगितलं, कॉलवर समजलं? त्या दिवसाचा अनुभव काय होता? त्या दिवशी म्हणजे ISPLचं ज्यावेळी ॲक्शन चालू झालं होतं, त्या दिवशी पूर्ण दिवस मी ते टीव्हीवर होतो. आपलं नाव कधी येते. ते नाव आल्यानंतर पहिल्यांदा मी अनसोल झालो. अनसोल झाल्यानंतर म्हटलं ठीक आहे, चला आता यावर्षी नाही झालं, पुढच्या वर्षी परत आपण ट्रायल देऊ. म्हणजे क्रिकेट आपण मनातून हारणार नाही. आपण क्रिकेट तर सातत्याने खेळत राहणार. पण कुठेतरी असं मनाला वाटत होतं, की बाबा आपण अनसोल झालो आहे. आपण एवढा चांगला परफॉर्मन्स करून अनसोल झालो आहे. मग थोड्या वेळानंतर परत मला फोन आला मित्राचा माझ्या, "अरे विकी, असं-असं तुझं सिलेक्शन झालं आहे ISPLसाठी." मग मला शॉक. मी त्या शॉकमध्ये म्हटलं, मिसेसला उठवलं रात्री 12:30 वाजता. म्हटलं, की बाबा असं-असं माझं झालं सिलेक्शन. मग त्या दिवशी ऑक्शनचं हॉटस्टारवर परत रिटर्न बघितलं, की बाबा खरंच आपलं झालं आहे का नाही. ते कन्फर्म झाल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं, की बाबा माझं खरोखर ISPLला माझं हे झालं आहे. ISPLमध्ये सिलेक्शन झाले आणि त्यांना सीझन 3 साठी एका कडून खरेदी करण्यात आलेला आहे. तर त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती? खरंच माझ्यावर तर का नाही असं म्हणजे काय शब्दात पण बोलू शकत नाही. एवढा वेळा त्यांनी मला शुभेच्छांचा वर्षाव केला, की मी ते शब्दात पण बोलू शकत नाही. म्हणजे मित्रप्रेम काय असतं हे त्यातून मला दिसून आलं. मित्रप्रेम म्हणजे आपल्यासाठी रात्र-रात्र जागलेत ते आपले मित्र. ज्यावेळी तुम्ही ISPL खेळण्यासाठी गेला, त्यावेळी असा अविस्मरणीय क्षण काय होता? पहिली मॅच होती, त्यावेळी काय सांगाल? जो पहिला अनुभव आलेला? हे तर सर्वांसाठी नवीनच होतं. म्हणजे माझ्यासाठी तर ते नवीन होतं. पण आपण आता एवढ्या मोठ्या लीग स्टेजला चाललो आहे. आपल्या मनात थोडीशी भीती. बाबा आता इनमध्ये घेतल्यानंतर आपलं काय फील्डवर आपलं काय असणार आहे, काय नाही.
या सगळ्या गोष्टी मनात चालू होत्या. बसमधून जात असताना पण तेच मनात होतं, की आज आपण जर इन टीममध्ये असेल, तर आपल्याला काय करावं लागणार, काय नाही, काय गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे. ह्या गोष्टी मनात चालू होत्या. तिथं ऑल इंडिया स्टार सोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं, बरोबर. तो एक अनुभव कसा होता? नक्कीच ड्रेसिंग रूम ऑल इंडियातले सगळे प्लेयर त्या इथे होते, की आपण कोल्हापूरच्या प्लेयरांबरोबर आपण कायम सातत्याने खेळत राहतो. पण बरोबर. अख्ख्या इंडियातून जे प्लेयर येतात ते कसे वागतात, कसे त्यांचे बिहेवियर आहेत, त्यांचे कसे हे आहेत, त्यांचे ॲटिट्यूड काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून जाणवायला म्हणजे आपल्याला रूम शेअरिंग बाबा आपण कसं करतोय, आपण राहतोय कसं, ह्या गोष्टी मला त्यातून शिकायला मिळाल्या. पहिले काही सामने म्हणजे प्लेइंग 11मध्ये जागा बनत नव्हती. पण त्यानंतर एक वेळ अशी आली ज्यावेळी तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली, त्यामध्ये तुम्ही परफॉर्मन्स दिला. तर जे पहिले सामने होते ज्यामध्ये जागा मिळत नव्हती, त्यावेळी मनाची स्थिती काय होती? तुम्ही स्वतःला कसा बॅक केला आणि पाठिंबा दिला? जागा होत नव्हती. जागा होत नाही ते याचा मी तर कुठेतरी कमी आहे, ह्याच्यात म्हणून मी कुठेतरी कमी आहे, असं मला आतल्या आत मनात वाटत होतं, की मी आत कुठेतरी कमी पडायला लागलो म्हणून माझी जागा बनत नाही. पण मी खचून गेलो नाही. मी सातत्यानं प्रॅक्टिस करत राहिलो आणि ते प्रॅक्टिस करता, करता मला सरांनी चान्स दिला, विशाल कल्याणकर सरांनी आणि आनंद तांबवेकर सरांनी, की "तू जा, तू बॅटिंग कर आज." ठीक आहे. मग त्यानंतर मला बॅटिंग करायला मिळालं आणि शेवटचा एक बॉल खेळून मी ते मॅच विन केलं. आधी चान्स मिळत नव्हता, नंतर एखादी मॅच खेळला तुम्ही, तर मॅच विनिंग परफॉर्मन्स त्यामध्ये दिला. त्यानंतर ज्या शुभेच्छांचा वर्षाव झाला किंवा त्यानंतर मित्रांनी फोन केले, सोशल मीडियावर तुमचे रील्स व्हायरल व्हायला लागली. तो अनुभव कसा होता? माझ्यासाठी अविस्मरणीय होता तो क्षण. आपण एकच बॉल खेळलो, 400चा स्ट्राईक रेट. त्या 400च्या स्ट्राईक रेटनं आपण मॅच विन करून दिले. त्याच्यासारखा कोणताच आनंद नव्हता आणि तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. नक्कीच. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाणं हे सर्व क्रिकेटपटूंचं एक ड्रीम आहे. बरोबर. तर तिथं गेल्यानंतर मोठमोठ्या सेलिब्रिटी सोबत संवाद साधणं, असं कोणता एक क्षण तुम्ही सांगू शकाल? ज्यावेळी सचिन तेंडुलकर सर पोर्चे कार घेऊन येत होते, त्यावेळी आतून आतुरता होती, की सचिन सरांना आत्ता आपल्याला बघायला मिळणार. हीच खूप मोठी माझ्यासाठी मी अचीव्ह केलेलं एक मोठं अचीव्ह म्हणजे की नाही सचिन सरांना मला बघायला मिळालं स्वतः. हे सगळ्यात मोठं माझं अचिव्हमेंट आहे म्हणजे क्रिकेटचा देव ज्यांना आपण म्हणतो, त्यांना आपण प्रत्यक्षात भेटणं हे एक वेगळाच अविस्मरणीय क्षण होता. नक्कीच. जर आपण पाहायला गेलं तर ISPL सारख्या टुर्नामेंट आणि आपल्या कोल्हापूर लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या टुर्नामेंट होत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही पूर्ण राज्यामध्ये खेळताय, तर ज्या नॅशनल लेवलच्या टुर्नामेंट होत आहेत त्यामध्ये आणि ISPLमध्ये काय नेमका फरक तुम्हाला जाणवतो? तिथं खेळणं आणि आपण आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये खेळणं यामधला फरक सांगाल तर काय सांगाल? ISPLचं आणि डिस्ट्रिक्टचं म्हणायला गेलं तर ISPL लेवल ही खूप मोठी आहे. खूप मोठी. त्याच्यात तुम्हाला बंधन आले. परत तुम्ही कसे राहता, काय राहता, तुमचे प्रॅक्टिस वर्क कसे आहेत, काय या सगळ्या गोष्टी त्यात आल्या. पण आपण ज्या लोकल टुर्नामेंट ज्यावेळी खेळतो, आपण एक्सरसाइज करत नाही. विदाऊट एक्सरसाइज जाऊन खेळतो, कसंही खेळतो. पण तिथं ISPLला तसं नाही, की तुम्हाला 15 मिनिटं अगोदर एक्सरसाइज करणे किंवा सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या कंप्लीट करूनच तुम्हाला ग्राउंडवर उतरवलं जातं. पण आपण अदरवाईज इथं लोकल टुर्नामेंट खेळताना आपण कधीच या गोष्टी आपण करत नाही. म्हणजे क्रिकेटपेक्षा पण फिटनेसवरती, तुमच्या डाएटवरती, तुमच्या एक्सरसाइज हे किती महत्त्वाचं आहे हे त्यावेळी समजलं आणि त्यानंतर तुम्ही ते आपल्या डेली लाईफमध्ये ISPLमधून आल्यानंतर पण तुम्ही ते आपल्या लाईफमध्ये कंटिन्यू ठेवलं. अजून कंटिन्यू मी सातत्य तेच ठेवलं आहे, की बाबा रुटीन तेच आहे माझं. हे जे ISPLचे जे खाणं वगैरे हे जे गोष्टी होत्या त्याच गोष्टी आज पण मी करतोय. जर एखाद्या नवीन प्लेयरला किंवा ज्यांचं अजून ड्रीम आहे की ISPL सारख्या स्पर्धा खेळणं, तिथं रिप्रेझेंट करणं, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? जर आपल्याला तेवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर काय मेहनत केली पाहिजे? आपल्या डेली रुटीनमध्ये काय बदल केला पाहिजे? आपल्या एक्सरसाइजमध्ये काय बदल केला पाहिजे? आपल्या प्रॅक्टिसमध्ये काय बदल केला पाहिजे? नक्कीच मी एक सांगू शकतो, की व्यसनापासून पहिला लांब राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय होतं, की आज पैसे भेटायला लागले त्यामुळे कसं प्लेयर लोकं दुसरीकडे वळायला लागली. क्रिकेट सोडून मोबाईलकडं आकर्षित झाले. ते करता दुसऱ्या गोष्टी म्हणजे अदर प्लॅटफॉर्मवर जाऊन काहीतरी गोष्टी करणे, ह्या गोष्टी होण्यापेक्षा मी काय म्हणतो, की त्या तुम्ही मोबाईलवर तो दिवस घालवता, त्याच्यापेक्षा 1 तास अधिक प्रॅक्टिस करा, मेहनत करा, वर्कआउट करा.
आणखीन तुमच्या काय चुकी आहेत त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. ह्यातूनच तुमची प्रगती होईल. ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये खेळताना तिथं मोठमोठे प्लेयर्स तुम्हाला बघायला मिळाले, त्यांच्यासोबत तुम्ही ड्रेसिंग रूम शेअर केली, मॅच खेळला. असा कोणता अनुभव सांगू शकाल मॅचचा, की ज्याच्यामध्ये जे प्लेयर्स खेळत आहेत खरंच त्यांच्यात एक वेगळंच टॅलेंटेड आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट घेऊन खेळत आहेत? तर असं वाटलं का तुम्हाला की त्यांच्यामध्ये खरंच त्यांची मेहनत आणि डिसिप्लिन एक वेगळ्या लेवलचं आहे? नक्कीच. त्यांचं डिसिप्लिन म्हटलं ना तुम्ही, आपल्याकडं प्रॅक्टिस तेवढी आपल्याकडची मुलं करत नाहीत. तेवढे ते वर्कआउट करतात, प्रॅक्टिस करतात. ग्राउंडवर गेल्यानंतर त्यांचं डिसिप्लिन कसं असतं, आपल्याकडचे तसे ते डिसिप्लिन पाळत नाहीत. काही गोष्टी अशा आहेत की आपण एखाद्या गोष्टी आपण शेअर करायला गेलो तर हा काय सांगतो आहे, ह्या गोष्टीवर तितपत जातात. पण आपल्याकडचे प्लेयर तिथंपर्यंत जाऊ शकतात. कोल्हापूरचं क्रिकेट एवढं मोठं आहे की आपण तिथंपर्यंत जाऊ शकतो. पण आपल्या काही प्लेयर लोकांच्यामध्ये असा ॲटिट्यूड आहे की माझ्यासारखा कोणीच नाही, असा ॲटिट्यूड आहे. त्यामुळं आपले प्लेयर कुठंतरी कमी पडतात, मला असं वाटतंय. बरोबर. म्हणजे एक मराठी म्हण म्हणायची झाली तर वासरात लंगडी गाय शानी, जसं आपण म्हणतो, बरोबर. तसा काही प्लेयरांच्या मनात ती भावना आहे की मी कोल्हापूरमध्ये खेळतोय, पण म्हणजे मी खूप मोठा स्टार आहे, पण त्यांनी अजून कोल्हापूरच्या बाहेरचं क्रिकेट बघितलंच नाही. नाही. त्यांच्यात टॅलेंट आहे, हां. पण कुठंतरी ती एक मनाची स्थिती किंवा तो ॲटिट्यूड बाजूला ठेवून त्यांनी पण आपलं क्रिकेट पुढं घेऊन जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, ती जिद्द आपल्या मनात असली पाहिजे. नाहीतर फक्त कोल्हापूरमध्ये खेळत राहताय, त्यानं तुम्हाला काहीच साध्य नाही होणार आहे. बरोबर. मुळात म्हणजे मला असं एक बोलायचं होतं की आज आपण चांगलं झालेलं टाकतो रील्स, बरोबर. पण खराब झालेलं कधीच कुठलाही प्लेअर असू दे, अजून मी पण असू दे, पण खराब झालेलं मी कधी टाकत नाही. पण ते कुठं तर बदललं पाहिजे. चांगलं पण आणि वाईट पण दोन्ही पण गोष्टी घडल्या तर ना आपल्या आयुष्यात कधी अचिव्हमेंट हे 100% होणार. आपल्या कोल्हापूरचं असू दे किंवा बाहेरचं कोणीही असू दे. पण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही वाईट झालेलं पण तुम्ही शेअर करा, तरच तुमच्यात बदल होईल. बरोबर. म्हणजे आजकालचे क्रिकेटर, जे नवीन क्रिकेटर आहेत, ते ॲज अ क्रिकेटला जे प्रोफेशनल म्हणून चूज करतायत, बरोबर. त्यांना फक्त चांगली साईड दिसते. हा प्लेयर एका चांगले बॉल टाकतोय, हा प्लेयर एक चांगला सिक्स मारतोय, बरोबर. पण त्याच्या मागं त्याने किती बॉल डॉट केलेत किंवा नक्कीच. एखाद्या प्लेअरनं विकेट घेतल्यानंतर त्याच्या अगोदर त्यांनी किती रन्स खाल्ल्या हे नाही दिसत आहे. त्यांना फक्त ग्लोरी दिसते, पण त्याच्या मागचं सिक्स मारलेत किंवा बरोबर. त्यांचे बॉल डॉट आहेत, तर हे पण त्यांनी दाखवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? 100%. तरच तुमची अचिव्हमेंट होणार. नाहीतर अचिव्हमेंट कशी होईल की बाबा मी चांगलंच दिसायला लागलो लोकांना, तर तुम्हाला वाईट म्हणणारे लोक राहणार नाहीत. वाईट जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत तुमच्यात अचिव्हमेंट होणार नाही. खूप मोठी गोष्ट बोललाय तुम्ही. म्हणजे फक्त चांगलंच म्हणत राहिलं तर आपणाला समजणारच नाही की आपलं काय चुकतंय किंवा आपणाला अजून काय इम्प्रूव्हमेंट करायचं. निंदकाचे घर आज असावे शेजारी, जसं म्हणताय. बरोबर. जसा निंदक जर असेल तर तो जो सांगेल किंवा तो जो बोलेल की तुझ्यात ही कमी आहे, अजून तू हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, बरोबर. त्यानंतरच तुम्हाला एक जी आपल्यात उणीव आहे ती भरून काढायला तुम्ही त्या मार्गाला किंवा त्या वेनं तुम्ही कष्ट करू शकताय. नक्कीच. आपल्या कोल्हापूरचे मोजकेच खेळाडू ISPL मध्ये खेळत आहेत, तर बाकीचे जे आत्ता ISPL ट्रायल देत आहेत, सिलेक्शनसाठी ट्राय करतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल की कोणत्या वेनं किंवा काय तुम्ही रुटीन फॉलो केलं पाहिजे जर तुम्ही त्या ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं? पहिला तर वर्कआउट तुम्ही भरपूर केला पाहिजे. त्या लेवलचं क्रिकेट खेळायचं म्हटल्यावर तुमच्या स्टॅमिना पाहिजे. स्टॅमिना आला म्हटलं की तुमचं वर्कआउट वाढलं. तुम्ही काय चुकताय, तुमच्याकडे काय चुका आहेत, ह्या तुम्हाला जोपर्यंत आत्मसात होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी इम्प्रूव्ह करणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्यात त्या गोष्टी इम्प्रूव्ह होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या लेवलचं क्रिकेट खेळू शकत नाही. मग त्यावेळी तुमच्यात कधी बदल झालेला 100% दिसून येईल. आज जो विकी पुजारी आपणा सर्वांना दिसतोय, पण विकी पुजारीची एक अशी पण ओळख आहे, जो विकी पुजारी मल्टिपल स्टेटमध्ये जाऊन टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करतोय आणि जाण्यासाठी बाय कारच पाहिजे, बाय प्लेन पाहिजे अशी अपेक्षा न करता बस रिझर्वेशन असेल, ट्रेन रिझर्वेशन असेल, तर वैयक्तिक कुठलीही ट्रॅव्हलिंगची अपेक्षा न करता स्वतः जाणारा प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे, असा विकी पुजारी म्हणजे तुमची जी ओळख निर्माण झाली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ते तुमचं कष्ट किंवा ती खेळाची धडपड कुठून आली? ट्रॅव्हलिंगची कधी अपेक्षाच केली नाही की बाबा मला तू एवढं ट्रॅव्हलिंग टाक, माझी फ्लाईटची तिकीट कर किंवा माझे हे कर. मी कधीच अशी अपेक्षा नाही केली. न अपेक्षा करता मी कधीही कुठल्याही ग्राउंडला मी स्वतःहून जायचं
आणि त्या गोष्टी मनात मी असं म्हणलं की बाबा स्पॉन्सर लोकांना आपण कुठंतरी हे करतो आहे. स्पॉन्सर लोकांना एक प्रकारचं टॉर्चर झाल्यासारखा प्रकार आहे हा, की कुठं तर स्पॉन्सर पण जगले पाहिजे. क्रिकेटबरोबर हे स्पॉन्सर पण राहिले पाहिजे. स्पॉन्सर राहिले तर क्रिकेट राहणार. हे पण कुठंतरी गोष्टी आहेत. त्यामुळं आपण पण त्या गोष्टी कुठंतरी तंतोतंत पाळल्या पाहिजेत. आजकाल आपण क्रिकेटमध्ये पाहायला लागलो की ट्रॅव्हलिंग सोडून मॅचच्या अगोदर मॅच फीज घेणं किंवा मॅच जिंकल्यानंतर जो बक्षीस आहे त्यातला वाटा घेणं, ह्या दोन वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही कुणाला सपोर्ट करताय की मॅच विन झाल्यानंतर घेणं की फक्त ट्रॅव्हलिंग फक्त आधी घेणं? मी दोन्हीला पण प्रिपेअर करेन. आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. बरोबर. ॲज अ इंजुरी झाली तरी आपल्याला दवाखान्यात जायचं झालं तरी आपल्याला नक्कीच. समजा आपण एखाद्याकडे आपण हात मागणी पैसे उसणं मागायला गेलो तर तो देत नाही, कधीच देणार नाही. हसले तरी पण नाही देणार. तो काय म्हणणार की बाबा नाही माझ्याकडे पैसे नाहीत. पण आपल्याला कुठेतरी उदरनिर्वाह पण करावा लागणार. या माध्यमातून थोडेफार काय असं ना पण आपण थोडेफार पैसे घेतलेच पाहिजे. का आपण कष्ट करतो, दिवसभर उन्हात राहतो, पण आजारी पडल्यानंतर ते स्पॉन्सर लोक आपल्याला बघायला येणार नाहीत. बरोबर. असं पण कुठंतरी आहे. नक्कीच. जसं तुम्ही आत्ता बोलला की इंजुरीमध्ये पण आपणाला थोडं पैशाचा बॅकअप असायला पाहिजे. तर इंजुरीमध्ये आपणाला बोलायचं झालं तर 2016 साली तुम्हाला एक मोठी इंजुरी झाली होती. तुमच्या छातीवर बॉल लागला होता. तर त्यावेळी परिस्थिती काय होती आणि त्यानंतर तुम्ही कसा कमबॅक केला किंवा त्यावेळी असं वाटलं होतं की आता आपण पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही? मी ICUमध्ये होतो 3 दिवस. जाग्यालाच बॉल लागल्यानंतर जाग्यालाच माझ्या तोंडातून ब्लड पडलं. त्यानंतर मी असं वाटलं की आपलं क्रिकेट कुठं तर थांबणार आता. 3 दिवस ICUमध्ये असल्यानंतर माझ्या मनात हाच विचार होता की आपलं क्रिकेट थांबणार की काय? परत आता पुढं आपण करायचं काय? ह्या गोष्टी पण माझ्या डोक्यात चालू होत्या ICUमध्ये असताना पण. त्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे, 1 वर्ष आपण डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तू 1 वर्ष रेस्ट कर. मग 1 वर्ष 2017पर्यंत मी रेस्ट केली. 2016 ते 2017 1 वर्ष रेस्ट केली. परत मग क्रिकेट चालू केलं आणि ते पूर्ण जोमानं क्रिकेट चालू केलं. म्हणजे त्यानंतर जो आपण मैदानात उतरला तो ISPL सारख्या स्पर्धेपर्यंत जाईपर्यंत तुम्ही थांबलाच नाही. ज्यावेळी क्रिकेटची सुरुवात तुम्ही स्टार्टला केली, ज्यावेळी कोल्हापूरमध्ये ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट खेळायला चालू केलं, त्यावेळी कोणत्या खेळाडूंचा किंवा कोणत्या सिनियर प्लेयरांचा सपोर्ट होता की ज्यांच्यामुळं किंवा कुठल्या टीमकडून तुम्ही खेळला त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की आज आपण जो विकी पुजारी सर्वांना दिसतोय खरोखरच यांचा यात मोलाचा वाटा आहे? मी म्हणेन की किरण दादा, राज डिसूजा, परेश कासोटे, त्यानंतर संतोष कासवदकर हे माझे एकदम जवळचे. म्हणजे पडत्या वेळेत त्यांनी मदत केली. म्हणजे माझं अप डाऊन हे क्रिकेटमध्ये असायचे, पण अपडाऊनच्या वेळेत पण ह्यांनी मला खूप मदत केली. असू दे आज नाही परफॉर्मन्स झाला उद्या होईल, पण कंटिन्यू ते टीममध्ये खेळवत राहिले. एक वेळ असा आला की 11 माझ्या टीममध्ये खंडोबा तालमीमध्ये मी खेळत होतो. त्या टीममध्ये 10 मुंबईचे होते आणि फक्त कोल्हापूरचा मी फक्त एकटाच होतो. ते फक्त राज डिसूजानेच करून दाखवलं. त्यावेळी सचिन पवार माझे स्पॉन्सर होते खंडोबा तालमीचे. आणि ते खेळत असताना मग राज म्हणले की तुला ह्या टीममध्ये खेळायचं आहे, 10 असू देत पण तो 11 तू असणार. तर सुरुवात कुठून झाली? कुठल्या टीमनं तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आणि तिथून पुढं तुम्ही मग वेगवेगळ्या टीमकडून प्रतिनिधित्व केलं? माझी 2006ला पहिला माझी मास्टर स्पोर्ट्स माझी टीम होती. त्यातून खेळता मग मला सचिन पवार आणि परेश कासोडे याने मला सांगितलं की बाबा खंडोबा तालमीमध्ये तू खेळशील का? म्हटलं ठीक आहे मी खेळेन, म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. मग त्यानंतर मी खेळत राहिलो खंडोबा तालमीमध्ये. 2016पर्यंत खंडोबा तालमीमध्ये खेळलो आणि 2016 नंतर ती टीम थोडी म्हणजे बंद झाली. 2016ला जशी बंद झाली तशी गोळीबारमध्ये मी जॉईन केलं आणि गोळीबारमध्ये कंटिन्यू मी आता 2025पर्यंत पण गोळीबारमध्ये खेळतो आहे की वेगवेगळ्या टीमकडून खेळून म्हणजे तुम्ही एक यशाचं एक उच्च शिखर तुम्ही आज गाठलेलं आहे. बरं. गोळीबार टीमकडून प्रॅक्टिस करताय तर बावड्यामध्ये एक मानाची कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा होते. तर सीझनमध्ये तुम्ही ज्यावेळी राहुल राणा स्पोर्ट्सकडून प्रतिनिधित्व करत होता तर त्यावेळीचा परफॉर्मन्स हा सर्वांना एक अविस्मरणीय परफॉर्मन्स तुम्ही दिला होता. फायनल मॅचमध्ये इंजुरी असताना पण तुम्ही परफॉर्मन्स देऊन आपल्या टीमला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण नशिबाची साथ नाही मिळाली. तर त्या सीझनबद्दल काय सांगाल? नक्कीच मी पहिला महेश गुरव सरांचं मी आभार मानेन की त्यांनी आणि राज डिसूजा
यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला कॅप्टन बनवलं. ते कॅप्टन बनवल्यानंतर मग मला आणि जबाबदारी पडली की नाही, आज आपण काय तर करून दाखवायचंच आहे. मग अशी गोष्ट एक आली की मी एका मित्राबरोबर चॅलेंज लावलं होतं की हॉटेलमध्ये जेवताना. आम्ही टीममेटच आहे, पण मी त्याचं नाव नाही घेणार. पण त्याच्याबरोबर मी चॅलेंज लावलं होतं की ह्या टुर्नामेंटला मी एकाच मॅचला मी 50 रन बनवून दाखवणार. आणि त्या दिवशी मी त्याला फोन करून सांगितलं की ह्या मॅचला मी 50 रन बनवतो आहे. आणि त्याच फायनल मॅचला त्याच मॅचला मी 50 रन बनवले. KPL सीझन 2 आणि विकी पुजारी यांचं जर समीकरण घालायचं झालं तर सर्वांना आठवते ती सीझन 2ची फायनल, ज्यामध्ये तुम्ही एक अविस्मरणीय परफॉर्मन्स दिला होता. नशिबानं साथ नाही दिली, विजय प्राप्त नाही झाला, पण तुमची जी खेळी होती आणि प्लस तुम्हाला त्यामध्ये तुम्ही इंजर्ड होता, तरी पण तुम्ही पूर्ण जिद्दीनं आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न केला. तर तो क्षण काय होता? त्यावेळी सिच्युएशन काय होती? मी ज्यावेळी बॅटिंगला गेलो त्यावेळी अशी सिच्युएशन होती की 18 बॉल 58 रन आले होते. त्या सिच्युएशनमध्ये माझा पाय तर इंज्युअर्ड होता, त्यामुळे होईल नाही होईल हे नंतरचा पार्ट होता. पण ते माझ्या बॅटला लागत गेले. 18 बॉल 58ची मॅच 6 बॉल 13वर येऊन थांबली. आणि त्याच बॉलला मला वाटते 6 बॉल 13ला मी 2 बॉल नॉन स्ट्राईकला राहिलो. नॉन स्ट्राईकला राहिल्यामुळं मला असं वाटत होतं की मी रन घेऊन कुठं तर मी जायला पाहिजे होतं, पण ती मनात कुठं तर खंत होती आणि ते झालं नाही. आणि मी त्यावेळी असं वाटलं की 4 बॉल मी खेळले तर मी सेट होतो, माझ्याकडून ते व्हायला पाहिजे होतं. आणि त्या दिवशी मी अख्खं रात्र मी त्या दिवशी झोपलो नाही की आपण ह्या 4 बॉलला आपण विजय संपादन केलेलं नाही, म्हणजे की आपण सेट असून आपल्याकडनं रन झालेले नाहीत, हे मनात कुठं मला दोन तिसऱ्या किप्पेलला पण जाणवत होतं. म्हणजे ती मॅच अशी होती की विजयाला गवसणी घालणार, पण आपल्याकडून आपण नॉन स्ट्राईकला राहिलो, त्यामुळे आपणाला ते प्राप्त करता आलं नाही. तुम्ही सांगितलं की इंजुरी पण होती, तर इंजुरी म्हणजे तुम्ही मॅचमध्ये इंजुरी झाली होती की थ्रूआउट टुर्नामेंट तुम्ही इंजुरीला घेऊन परफॉर्मन्स देत होता? इंजुरीबद्दल काय सांगाल? नक्कीच मी KPLच्या पहिल्या दिवसापासूनच इंज्युअर्ड होतो. पहिल्या दिवशीपासून इंज्युअर्ड होतो. इंज्युरी घेऊनच मी ते म्हणजे कसं आहे, राहुल स्पोर्ट्स ह्यांनी मला भरपूर मदत केलेली आहे. त्यामुळं मी ह्या लोकांना कधी विसरू शकत नाही. त्यामुळं मला एवढंच होतं की बाबा मला जाऊन परफॉर्मन्स करणे आहे. माझ्या स्वतःच्या टीमसाठी परफॉर्मन्स करतो आहे आपण, ह्या गोष्टींनी मी त्या टुर्नामेंटला खेळत होतो. तुम्ही ज्या टुर्नामेंट बाहेर खेळला किंवा पूर्ण दुसऱ्या स्टेटमध्ये खेळा, तर त्यामध्ये कोणता क्षण असा आहे जो तुम्हाला प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल? रतनबुवा टुर्नामेंट, भारतातली पहिला म्हणजे वर्ल्ड कप म्हटला तरी चालेल की रतनबुवा चषक. त्या टुर्नामेंटमध्ये मला सलग 2 मॅच मॅन ऑफ द मॅच मिळाले. आणि डिगडॉंग अगेन्स्ट मी परफॉर्मन्स 2 ओव्हरमध्ये 5 विकेट घेऊन 4 रन फक्त दिले होते. हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी अचिव्हमेंट होतं. जर आता पाहायला गेलं तर एक फिरकीचा जादूगार म्हणून तुमची ओळख आहे. तुम्ही दोन्ही बॉल टाकता, लेग कटर असेल, ऑफ कटर असेल, तर हे तुम्ही कुठून शिकलात? नक्कीच माझं रोल मॉडेल म्हणजे सुधीर उल्पे. सगळ्यात पहिला कोल्हापूरमध्ये ते फिरवायचे लेग ब्रेक ते सर्वात चांगले टाकायचे. त्यामुळे मी म्हणायचं लेग ब्रेक कसे टाकतात हे त्यांच्याकडून मी आयडिया घेतली. त्यांच्याकडून आयडिया घेता मला ते लेग ब्रेक आत्मसात झाला की बाबा ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जसं तुम्ही बोलला मगाशीच की क्रिकेटमध्ये सगळं चांगलंच लोक दाखवतात, जे काही बॅड परफॉर्मन्स असेल तो दाखवत नाहीत. तर प्रेक्षकांना असा एखादा परफॉर्मन्स शेअर कराल की ज्यामुळे तुमच्याकडून त्यावेळी तो परफॉर्मन्स झाला नाही आणि त्याचा फटका टीमला झाला आणि टीम पराजय झाली, असा काही एखादा क्षण? जे कापशीमध्ये टुर्नामेंट झाली, आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण एका ओव्हरमध्ये मला 5-6 आल्यामुळे आम्ही कुठं तर बॅकफुटला आलो. मला त्यामुळं कुठं तर मनाला लागले की माझ्यामुळे कुठंतरी टीम हारले. पण त्या गोष्टीसाठी मी आता खचून न जाताना आणखीन चांगली प्रॅक्टिस करेन. आपल्या काय चुकी झाल्यात ना, ह्या आपण स्वतःहून समजून घेतल्या पाहिजे आणि त्या गोष्टीवर आपण मेहनत केली पाहिजे. जर आपण त्या गोष्टी आत्मसात नाही केल्या तर आपण त्या गोष्टी कधीच अचिव्हमेंट नाही करू शकणार. मला तर असं वाटते की आपण ज्या गोष्टी चुकलो आहे त्या गोष्टीवर आपण अभ्यास केला पाहिजे आणि परत तेच आपण घेऊन ग्राउंडवर उतरलं पाहिजे. म्हणजे मनाची एक मोठी स्थिती लागते ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. त्या चुका जर तुम्ही ॲक्सेप्ट केला तर
त्यामध्ये सुधारणा करून आपणाला परफॉर्मन्स नेक्स्ट मॅचमध्ये देता येतो. अदरवाईज सेम चुका नेक्स्ट मॅचमध्ये बनवल्याने रिझल्ट पण सेमच येईल. म्हणजे मन पण मोठं लागतं की ज्यावेळी लोक आपणाला बोलतात की तू हे चुकला ते चुकला, किंवा एखादे प्लेयर आपले कोच असतील ज्यावेळी बोलतील त्यावेळी ते पण आपणाला सांगायला किंवा ते ॲक्सेप्ट करायला सुद्धा एक मोठं मन लागतं. आणि ते मोठं मन तुम्ही ठेवलाय म्हणून आतापर्यंत तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलपर्यंत क्रिकेट खेळताय. नक्कीच. ह्याच गोष्टी आपण आत्मसात करायला पाहिजेत की बाबा आपल्याला पुढचा काय सांगतोय आपण ते समजून घेतलं पाहिजे. आपलं काय चुकलंय हे पण समजून घेतलं पाहिजे. तर त्याला उलट उत्तर देण्याऐवजी आपण काय चुकलंय हे समजून घेण्यात सगळ्यात मोठापणा असतो आणि त्याला रिस्पेक्ट देणे हे सर्वात मोठापणा. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपलं, पण त्यानंतर खचून न जाता क्रिकेटमध्ये तुम्ही सुरुवात केली, तर त्यावेळची परिस्थिती काय होती? त्यावेळची परिस्थिती म्हणायला गेलं आई-वडिलांचं छत्र गेल्यानंतर सगळं म्हणजे असं मनातून एकदम खच्चीकरण होतं ना, तसंच एक माझं खच्चीकरण झालं होतं. या वयात आपण काय करायचं? 11व्या वर्ष आपण आता करायचं काय? आई-वडिलांचं चालू आहे. अगदी लहान असतानाच 4थीत असताना तुम्ही आई-वडील सोडून गेले. तर नेमकं काय घडलं होतं? काय कारण होतं? पप्पा आजारी होते आणि मम्मी पण आजारी होते. दोघं पण आजारी पडल्यामुळे डेथ झाली त्यांची. एकदम 4थी म्हणजे थोडंसं आपणाला अजून त्या वयात काहीच समजत नाही. पण त्या वयात कितपत तुम्हाला समजत होतं ज्या गोष्टी घडतायत? नक्कीच तेवढं मॅच्युअर पण नसतात. 4थी म्हणजे आपण एवढं मॅच्युअर नाही. आपल्याला बऱ्यापैकी कळत असतं, पण एवढं मॅच्युअर नसतो आपण. पण त्या गोष्टी घडतात. आपल्याला आपली म्हणजे शिक्षण पूर्ण करायचं आहे. आजी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला त्यावेळी माहीत होत्या, की आपल्याकडे काहीतरी जबाबदारी आलेली आहे आणि त्या आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे. आई-वडील त्यानंतरचा तुमचा प्रवास किंवा त्यानंतर कोणी सांभाळ केला लहानाचं तुम्ही त्यांच्या किंवा शिक्षणाचं? माझा सांभाळ आजी-आजींनी केला. आजी-आजींनी, काकांनी. काका 2000 साली वारले. त्यानंतर आजी-आजींनी माझा सांभाळ केला. सांभाळ करत असताना खूप अडचणी आल्या आणि शिक्षणासाठी तर मलाच काम करावं लागत होतं. शिक्षणासाठी मीच काम करून मी शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी किती अडचणी आल्या? हे सगळे पूर्ण जबाबदारी पार पाडताना, शिक्षण पार पाडताना? खूप अशा अडचणी आल्या, की मी सांगू पण शकत नाही त्या शब्दात. एवढ्या अडचणी होत्या, की शिक्षण कसं करायचं? काम करायचं की शिक्षण पूर्ण करायचं? की आजी-आजींचा सांभाळ करायचा? ह्या गोष्टी त्या वयात पण मला जाणवत होत्या, की आपण काय करतोय, काय नाही, काय करायला पाहिजे? ह्या गोष्टी सगळ्या जाणवत होत्या. पण जसं तुम्ही बोलला, की घर खर्चासाठी काम करायला लागायचं, जॉब करत होता. तर कोणता जॉब करत होता आणि त्याच्याबरोबर पूर्ण घराचं सांभाळ करणं, क्रिकेट खेळणं हे कसं तुम्ही साध्य केलं? सकाळी मी 4ला उठायचं. 4ला उठून दूध आणि पेपर टाकायचं. त्यानंतर 7 वाजता स्कूल असायचं. 7 वाजता स्कूलला जायचं. 12 वाजता स्कूल संपल्यानंतर परत येऊन झोपायचं. परत सकाळी 4 वाजता पेपर टाकायला जायचं. पेपर टाकून मी शिक्षण पूर्ण केले. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जाऊन तुम्हाला जे ध्येय प्राप्त करायचं होतं, क्रिकेटमध्ये जे साध्य करायचं होतं ते तुम्ही अचीव्ह केलंय. तर सर्वांना आज ग्राउंडवरचा विकी पुजारी दिसतोय. पण त्याच्यामागचे कष्ट आणि त्याच्यामागची मेहनत, तो प्रवास आज आपण इथं KDCच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडणार आहे. जसं तुम्ही बोलला, की आजी-आजोबा, काका-काकींनी सांभाळ केला. तर त्यांचा रोल आत्तापर्यंत तुमच्या प्रवासात कितपत महत्त्वाचा होता? खरंच त्यांनी मला सांभाळ केला नसता, त्या पडत्या वेळेत जर मला त्यांनी सांभाळलं नसतं, तर मी आज कुठंच दिसलो नसतो. काका असो किंवा आजी असो, ह्यांनी जर माझा सांभाळ केला नसता, तर मी कुठंच दिसलो नसतो. आज विकी पुजारी कोण आहे ओळखता पण आली नसती.
अगदी लहान वयातच तुम्ही क्रिकेटला पण सुरुवात केली. तर काका-काकूंनी या क्रिकेटसाठी तुम्हाला किती साथ दिली? बाकीच्या घरच्यांचा मला सपोर्ट नव्हता, पण काकांचा मला फुल सपोर्ट होता. "तू क्रिकेट खेळतोयस ना, तू क्रिकेट खेळत राहा. त्याच्यातून काय मिळतील ते मिळतील, पण तू ते क्रिकेट कंटिन्यू चालू ठेव." म्हणजे काका माझे क्रिकेटरच होते आणि ते त्यांना पण होतं, की बाबा मी कुठं काय मोठं खेळलेलं नाही, पण माझा पुतण्या कुठेतरी मोठा खेळावा, ही त्यांची इच्छा होती. काकींनी कधी आईची उणीव जाणू दिली का? नाही, नाही, कधीच नाही. म्हणजे सांगायचं झालं तर मला त्यांनी म्हणजे स्वतःच्या आईसारखं त्यांनी सांभाळलं मला. त्यामुळं कधी मला जाणवलं नाही, की आपले आई-वडील कधी गेलेत, असे कधी जाणवलंच नाही. अगदी लहान वयातच काकांचा पण तुम्हाला सपोर्ट होता, की एक क्रिकेट तू खेळ. क्रिकेटमध्ये तुझं ध्येय तू प्राप्त कर. मग याच्यासाठी काही तुम्ही असं कुठं लेदर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट अकॅडमी असेल, असं कुठं तुम्ही जॉइन केली होती का, जिथे तुम्ही प्रॅक्टिसला जात होता? मी माझे स्वतः काकाच माझी प्रॅक्टिस घ्यायचे. स्वतः काकाच माझ्या प्रॅक्टिसला जायचे. त्याच टीममध्ये मला प्रॅक्टिसला किंवा म्हणजे प्रॅक्टिस करायला द्यायचे. तिथे स्वतः बॉलिंग टाकायचे, स्वतः मला बॅटिंग करायला लावायचे आणि स्वतः रनिंग करायला लावायचे मला. माझ्या पाठीमागं ऊसाची काठी घेऊन पाठीमागं ऊस काठी लावून आहे ना, मला पळवायचे सकाळी. म्हणजे क्रिकेटचे पहिले गुरु जर म्हटलं तर तुमचे काकाच हां, होते, ज्यांनी तुम्हाला नक्कीच. पूर्ण सपोर्ट केला आणि क्रिकेट खेळायला पूर्ण ते ध्येय प्राप्त करण्यासाठी पूर्ण जे मेहनत तुमची होतीच, पण त्याच्यामागे काकांची पण पूर्णपणे मेहनत होती. 100%. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळायला चालू केलं आणि असा कोणता प्रसंग, अशी कोणती टुर्नामेंट किंवा कोणती मॅच अशी तुम्हाला आठवते, ज्याच्यामुळं पूर्ण प्रेक्षकांना किंवा पूर्ण क्रिकेट सृष्टीला समजलं की एक विकी पुजारी नावाचा प्लेयर आहे? 2007ला वार्ड टुर्नामेंट व्हायची. त्यावेळी मी परफॉर्मन्स चांगला केला होता शास्त्रीनगरच्या ग्राउंडवर. तिथून माझं म्हणजे क्रिकेटची जर्नी म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटची जर्नी तिथून माझी सुरुवात झाली. ती खेळता-खेळता मग चांगले टुर्नामेंटला मला बोलवायचे. मग त्यातून माझे उदरनिर्वाह चालू झाला. त्यावेळी जो क्रिकेट खेळून जो इन्कम मिळत होता, त्यावेळी तो सफिशियंट होता का? नक्कीच एवढा पैसा काय त्यावेळी नव्हता. म्हणजे 2007च्या दरम्यान तुम्ही बघितला तर एवढा पैसा नव्हता. पण आत्ता जर बघायला गेलं तर खूप पैसा आहे. पण त्यावेळेचे पैसे कसं होते, की बाबा यायला-जायला आपल्याला ट्रॅव्हलिंगला फक्त ₹10 द्यायचे. ते ₹10 आपण कसं वाचवायचं यासाठी चालत आपण ग्राउंडवर जायचं. त्या ₹10 मी टेमला नाका ते गांधी मैदान किंवा अदरवाईज कुठेही गावात मॅच असेल, तर मी गाडीला हात करून किंवा चालत असं मी मॅचला जात होतो. ते ₹10 वाचवण्यासाठी. म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीवरती तुम्ही ट्रॅव्हलिंग करणं असो, खेळणं असो आणि त्याच्यातून काही पैसे वाचतायत, तर ते पैसे आपल्या घरखर्चासाठी कामाला येतील, हा विचार करून तुम्ही पूर्ण ती क्रिकेटच्या मैदानापर्यंत जाण्यापर्यंत, तिथं खेळण्यापर्यंत आणि हा पूर्ण तुमचा प्रवास आज इथंपर्यंत आलेला आहे. बरोबर. जर आपण आता कौटुंबिक प्रश्नांकडे वळलो तर जसं सर्वांना माहितीच आहे की तुमच्या या क्रिकेट जर्नीमध्ये तुमच्या पत्नीचा खूप मोठा रोल आहे. नक्कीच, तर नक्कीच. त्याच्याबद्दल काय सांगाल? माझं लव्ह विथ अरेंज मॅरेज. पण लग्नाच्या आधीपासून तिला क्रिकेट आवडत नव्हतं. पण मी जसं खेळतोय तसं तिला समजल्यापासून तिचे क्रिकेट म्हणजे तिला आवडायला लागलं. मग माझे मॅच कुठेही असले तरी मग ते प्रत्येक स्वतः बसच्या खर्चानं स्वतः मॅच बघायला यायची. अशा त्या म्हणजे आवड तिला तिथं निर्माण झाली आणि तिच्यामुळं मला म्हणजे भरपूर सपोर्ट मिळाला. म्हणजे पडता वेळ असू देत, म्हणजे अपडाऊन असू देत. म्हणजे माझी लाईफची काय असेना, पण माझ्या बायकोनं खूप साथ दिली आहे. असा कोणता एखादा क्षण आहे का ज्यामध्ये असं वाटायचं की म्हणजे असं तुम्हाला ज्यावेळी तुम्ही घरी परत आला टुर्नामेंट खेळून, त्यावेळी तुम्हाला समजली ही गोष्ट, पण ती त्यांनी तुम्हाला शेअर नव्हती केली का? कारण तुम्ही एका चांगल्या परफॉर्मन्समध्ये तुमचा तो परफॉर्मन्सवरती इफेक्ट व्हायला नको. एक तुम्ही टुर्नामेंट खेळताय, मॅच खेळताय, तर त्यांनी ती गोष्ट लपवली. पण घरी गेल्यानंतर तुम्हाला ती समजली आणि ती गोष्ट इतकी गंभीर होती की त्यांनी तुम्हाला ती सांगायला पाहिजे होती. पण त्यांनी ती लपवली कारण तुमचं मॅचवरून फोकस जायला नको. तर अशी कोणती एखादा क्षण किंवा अशी गोष्ट आहे का? म्हणजे माझी मिसेस फार्मसी झाली. फार्मसीचा लास्टचा पेपर होता तिचा आणि तो पेपर तिचा म्हणजे त्या एक्झाममध्ये ती फेल झाली होती आणि तिचा रिझल्ट आला होता आणि मी मॅच खेळत होतो मुंबईमध्ये घनसोलीला. मग नंतर मी फोन केल्यानंतर मला सांगितलं की असं आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, चल मी घरी येऊन बोलतो. त्यानंतर मिसेस मग मला तरी पण सांगितलं नव्हतं, तुमच्याशी बोलायचं आहे मला एवढंच बोललं होतं. मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला पहिला प्रश्न होता की परफॉर्मन्स कसा झाला.
की मी म्हटलं हां ठीक झाला परफॉर्मन्स, काय प्रॉब्लेम नाही, यूट्यूब लाईव्ह आहे, तू बघितली नाहीस का मॅच? नाही बोलले की मी मॅच नाही बघितली, मी एक्झाममध्ये फेल झालो म्हणून सांगितलं. तो मी केला नव्हता की ही कधी एक्झाममध्ये फेल होईल, पण त्या एक्झाममध्ये ती फेल झाली. त्यानंतर मी म्हटलं जाऊ दे, काय नाही प्रॉब्लेम, आपण नेक्स्ट इयर आपण परत एक्झाम देऊ. मग त्यानंतर ते एक्झाममध्ये पास झाली. म्हणजे जर तुमच्या क्रिकेट जर्नीमध्ये त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे की काही गोष्टी त्यांनी स्वतः ॲडजस्ट केल्यात, सांभाळलेत. बरोबर. कुटुंब असेल, घर असेल, सगळं सांभाळून, जेणेकरून तुमच्या मॅचवर, तुमच्या परफॉर्मन्स त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. बरोबर. जर कोल्हापूर टेनिस क्रिकेट स्टार्समध्ये बघायला गेलं तर आपण बावड्यामध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट होतात. बरोबर. त्या टुर्नामेंटमध्ये पाहायला गेलं तर कोल्हापूरचे खूप सारे प्रेक्षक पाहायला येतात. आणि त्यावेळी सिच्युएशन अशी होते की सेमीफायनलला ज्या 4 टीम्स असतात त्या 4 टीममध्ये एकच टीम कोल्हापूरची असते, ज्याच्यामध्ये तुम्ही कोल्हापूर आयकॉन सगळे एकत्र होऊन खेळता. आणि बाहेरच्या 3 टीम असतात, जे पार्सल प्लेयर असतील किंवा बाहेरचा पार्सल आयकॉन्स असतील ते खेळतात. तर हेच समीकरण कुठंतरी बदललं पाहिजे का, असं वाटतं का तुम्हाला की कोल्हापूरची टुर्नामेंट आहे, कोल्हापूरचे प्लेयर्स तिथं जास्त खेळताना दिसले पाहिजेत? नक्कीच. मला तर असं पहिल्यापासूनच वाटते की आपले कोल्हापूरचेच प्लेयर कुठंतरी दिसले पाहिजेत. आपल्या कोल्हापूरचीच टुर्नामेंट आणि आपल्या कोल्हापूरचे फक्त 14 ते 15 प्लेयरच खेळताना दिसतात. किंवा आज काय करतात की स्पॉन्सर लोक काय करतात, माझ्या टीममध्ये कोणता मोठा प्लेयर येतो आहे का, मी मोठा की तू मोठा, ह्या अशा गोष्टी आत्ता आपल्या कोल्हापूरमध्ये सध्या चालू झालेल्या आहेत. म्हणजे मी मोठा प्लेयर बोलवणार की तू मोठा प्लेयर बोलवणार, ती मोठा प्लेयर बोलवणार की ती मोठा प्लेयर बोलवणार, ह्या गोष्टी कुठं तर चालल्यात. ह्या कुठं गोष्टी थांबल्या पाहिजेत. ह्या गोष्टी कुठं तर थांबतील त्यावेळी आपले कोल्हापूरचे प्लेयर नक्कीच दिसतील. मग कोल्हापूरच्या प्लेयरांनी पण काय आपल्या स्वतःमध्ये बदल केला पाहिजे? जसं आत्ता आपण बाहेरचे प्लेयर आपल्या कोल्हापूरमध्ये खेळायला आणतोय, तसे कोल्हापूरमधून बाहेर खेळायला जाणारे किंवा त्यांना आमंत्रित करणारे ठराविकच हातावर मोजण्या एवढेच प्लेयर आहेत. बरोबर. जसं तुम्ही आता मल्टिपल स्टेटमध्ये खेळता, असे ठराविकच प्लेयर आहेत ज्यांना आज आयकॉन बाहेर बोलवलं जाते. बरोबर. तर कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त प्लेयर असं तयार होण्यासाठी त्यांनी आपल्या खेळामध्ये किंवा आपल्या ॲटिट्यूडमध्ये काय बदल केला पाहिजे की ज्यांना जेणेकरून कोल्हापूरचे प्लेयर पण रायगड, पुणे, मुंबई यासारख्या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतील? आज जसं रायगड, पुण्याचं जसं नाव घेतलं जातं, तसं अभिमानानं पहिला पूर्वी म्हणजे कोल्हापूरचं नाव घेतलं जायचं. या काळात आत्ता थोड्या काळ म्हणजे मला वाटते की 2012पासून आपली स्थिती पूर्ण डाऊन झाली. म्हणजे कोल्हापूरचं नाव ठराविक प्लेअरमुळेच थांबलेलं आहे. बरोबर. हे कुठंतरी बदललं पाहिजे. म्हणजे मुळात म्हणजे काय आहे की पूर्वी आपल्याकडं 8 टीम असायचे. याच्यात म्हणजे खंडोबा तालीम असेल, किरणदादांची टीम असेल, सुवर्ण गावस्कर असेल, डोगरा स्पोर्ट्स असेल, हे असे मोजकेच, अमरबागी स्पोर्ट्स असेल, हे मोजकेच 8 संघ कायम तुम्हाला क्वार्टर फायनल, सेमीफायनलला कायम दिसायचे. आणि ते कसं असायचे की ते प्रत्येक आपल्या भागातलेच प्लेयर असायचे, की कोल्हापूरचेच प्लेयर असायचे. हे कुठं तर आत्ता स्थिती बदलली आहे. आता असं झालं की माझ्या टीममध्ये ह्याला बोलवणार, मी त्याला बोलवणार, ह्याला बोलवणार, त्याला बोलवणार. मग कुठंतरी हे आपल्यातच स्पर्धा चालू झाली. त्यामुळे आपल्या प्लेयरांचं कुठंतरी खच्चीकरण होते, हे असं मला वाटते. आणि याचा बघायला गेला तर प्रेक्षक वर्गामध्ये पण थोडी नाराजगी आहे. जसं प्रेक्षक आपल्या कोल्हापूरच्या प्लेयरला पाहायसाठी वेळात वेळ काढून ग्राउंडवरती येतो मॅच बघायला, पण तिथं गेल्यावर समीकरण असं दिसतं की आपले कोल्हापूरचे प्लेयर एक तर प्लेइंग 11मध्ये पण नाही आहेत, असतील तर कुठं तर फक्त फिल्डिंगसाठी त्यांचा वापर केला जातोय. बॅटिंग, बॉलिंग हे फक्त बाहेर पार्सल प्लेयरच करून जात आहेत. तर हे समीकरण बदलायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच ते बदललं पाहिजे. हे सगळं होऊ शकते फक्त प्लेयर लोक आणि स्पॉन्सर लोकांमुळं. जर आपण ठरवलं की बाबा नाही, मी खेळणारच नाही, मी कोल्हापूरची टीमच करून खेळणार, तर हे समीकरण नक्कीच बदलेल. जर आपण बघायला गेलं तर स्पॉन्सर लोकांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही ह्यामध्ये आपण हा चेंज करूया, टुर्नामेंटमध्ये ही आपण स्पॉन्सर जर आपण टीम घेत असाल तर ही गोष्ट आणूया, ज्याच्याकरून आपण कोल्हापूरचे प्लेयरांना पण एक नवीन प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांचं पण ओळख किंवा त्यांचे पण रील्स व्हायरल होतील आणि त्यांना पण बाहेरून आमंत्रित केलं जाईल? बरोबर. आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की स्पॉन्सर लोक पण काय म्हणतात की माझ्या भागातला प्लेयर खेळला पाहिजे. त्याच्याकडे टॅलेंट असेल तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या भागातलाच फक्त विचार करत असाल तर ते कुठं तर चुकते. बरोबर. तुम्ही विचार करताना त्याचा टॅलेंटचा विचार करा. ॲज अ तुम्ही टीम घेताना तुम्ही पैसे लावताय, एखाद्या टीम घेताना तुम्ही पैसे लावताय त्याचा पण विचार केला पाहिजे. तुम्ही पैसे कुठून झाडाला तोडून आणत नाही किंवा तुम्ही कुणाकडून मागून आणत नाही, स्वतःचे पैसे तुम्ही कुठेतरी घालत असताय. पण ते स्पॉन्सरनं कुठेतरी समीकरण बदललं पाहिजे की बाबा मी माझ्या भागातले प्लेयर न घेता मग ज्याचं टॅलेंट आहे तिचीच निवड झाली पाहिजे. ॲज अ कुठलीही लीग असू दे,
किंवा तुम्ही 11 म्हणजे कुठलीही टुर्नामेंट तुम्ही निवड घेत असाल किंवा काय पण कुठल्याही टुर्नामेंटला जात असाल तर त्या गोष्टीला तुम्ही कुठेतरी तुम्ही बंधन घातलं पाहिजे की बाबा नाही त्याच्यात टॅलेंट असेल तर त्याला मी खेळवीन, नसेल तर तो तिच्या मेहनतीवर तू येऊ दे, की कुठेतरी तुम्ही स्पॉन्सर लोकांनी थांबवलं पाहिजे. आता आपण वळूया थोडं ग्रामीण क्रिकेटकडं, जे आजकाल खूप चाललं आहे ग्रामीण क्रिकेट, एक गाव 11 क्रिकेट. तर ग्रामीण क्रिकेट उदयास येण्यामागचं तुम्हाला काय कारण वाटतं? ग्रामीण क्रिकेट उदयास यायचं कारण म्हणजे काय झालं की 11 प्लेयर आता म्हणजे मोठे जे प्लेयर आहेत ते 11 टीम करून यायचे, परत त्यांना हरवायचं, हे असं कुठं तर हारण्याचे हे राहिले. म्हणजे बाबा या गोष्टी कुठं तर थांबायला पाहिजे, ग्रामीण लोकांना असं वाटायला लागलं. त्यामुळं हे गोष्टी थांबून आहे ना, एक गाव एक संघ संकल्पना 2000 मला वाटते 2012च्या आसपासच्या ह्याच्यात आले. पण हे कुठं तर थांबायला पाहिजे. एक गाव एक संघ न होता ओपन टुर्नामेंट कुठं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात व्हायला पाहिजे, जेणेकरून बाहेरचे प्लेयर काय करतात, आपले प्रोफेशनल प्लेयर जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय मिळेल, त्या गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजेत. ह्या गोष्टी मला तर वाटते की ह्या गोष्टी कुठं तर थांबायला पाहिजे. ग्रामीण शहरी कुठेही न करता आपण एकच ध्येय ठेवलं पाहिजे की क्रिकेट सर्व म्हणजे वरती ठेवलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का की ज्यावेळी हा जर प्लॅटफॉर्म तुम्ही ज्यावेळी क्रिकेट सुरुवात केली 2012-2010च्या आसपास जर तुम्हाला मिळाला असता, तर आज एक विकी पुजारी एक वेगळ्या लेवलपर्यंत क्रिकेट खेळू शकला असता, असं एक मनात वाटतं का? त्यावेळी यूट्यूब नव्हतं. यूट्यूब नसल्यामुळं आम्ही कुठे खेळतो हे कोणालाच माहीत नसायचं. त्यामुळे आता कसं झालं, यंग पोरांना सगळे फॅसिलिटी सगळे आलेत की बाबा दारात गाडी स्वतः घ्यायला जाते, त्या गाडीत बसून त्यांना खेळायला म्हणजे त्यांना तिथं फक्त त्यांना जाऊन परफॉर्मन्सच करायचा आहे, बाकी गोष्टी त्यांना काहीच नाही. आणि तिथं परफॉर्मन्स केलेले ऑटोमॅटिक रील्स तयार करणारे असतातच किंवा स्वतःही रील्स तयार करतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी आता ऑटोमॅटिक मिळालेल्या आहेत. त्यामुळं यंग पोरांचं आता थोडंफार कष्ट कमी झाले, कष्ट कमी फक्त झाले. कष्ट राहिले फक्त ग्राउंडवरचंच. तर आपल्या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, जर आज तो जो 4थीतला लहान विकी पुजारी तुमच्यासमोर असता, तर त्याला तुम्ही काय सांगितलं असतं? नक्कीच लेदर बॉलकडे मी वळलं पाहिजे होतं. लेदर बॉल मी खेळायला पाहिजे होतं. लेदर बॉल खेळलो असतो तर मी आणखीन मोठे क्रिकेट खेळलो असतो. ते कुठं तर खंत राहिली. तर विकी सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून KDC पॉडकास्टला भेट दिली, आमच्यासोबत संवाद साधला आणि तुमची क्रिकेट जर्नी आमच्यासोबत शेअर केली. तर नक्कीच एक प्रेरणादायी तुमचा हा प्रवास आहे. आज आपण KDC पॉडकास्ट असेल, KDC लाईव्ह असेल, यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील नवीन नवीन जे प्लेयर्स आहेत त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतो आहे. ओंकार पाटील आणि टीम असेल, तर त्यांनी नवीन संकल्पना जी चालू केली आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच मी KDCचं आणि KDC लाईव्ह आणि ओंकार पाटील याचं मी खरंच मनापासून आभार मानतो की त्यांना ही संकल्पना आपल्या कोल्हापूरसाठी नवीनच आहे आणि अशीच संकल्पना नवीन संकल्पना तिनं कायमस्वरूपी घेऊन यावी अशीच माझी इच्छा आहे. आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.